नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसंच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर इथं पाहू शकताय ही दसऱ्याची पूजा केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे कारण की आमच्या इथं खूप असं उत्सव असतो मोठा आणि भरपूर गर्दी असते आणि नेटवर्क प्रॉब्लेमही असतात. त्याचबरोबर माझ्या एका मोबाईलच्या कार्डमध्ये बॅलन्सही नव्हता, त्यामुळं माझ्याकडे हे नेट कमीच होतं, एकाच कार्डला होतं, त्यामुळं हा व्हिडिओ जातच नव्हता. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ लेट येत आहे. सर्वजण दसऱ्याला पोळी भाजी करत असतात, पण मी ह्यावेळी पुरी भाजीचं नियोजन केलेलं होतं. मीही दरवर्षी पोळी करते, पण ह्यावर्षी थोडंसं वेगळं केलेलं आहे मुलांच्या म्हणण्याप्रमाणे. तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर कढईमध्ये इथं मी बटाट्याची भाजी करण्यासाठी घेतलेली आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे, मोहरी, कांदा, हळद थोडी टाकलेली होती आणि त्याचबरोबर कढीपत्ता राहून गेला होता माझ्याकडून टाकायचा, धुवून ठेवलेला होता, तो पण टाकला. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली, छान असं परतून घेतलं. पुन्हा थोडीशी हळद टाकलेली आहे आणि बघा इथं मी कट करून घेतलेले 4-5 बटाटे इथं टाकलेले आहेत. आज थोडी अशा पद्धतीनं मी भाजी केलेली आहे. ह्यामध्ये मी कायम आहे ना लसूण, कोथिंबीर आणि आलं ठेचून पण टाकते, तशी पण खूप छान लागते. पण म्हटलं आता आपल्याला दसऱ्याच्या देव्या बघायला जायचं आहे, त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं भाजी केलेली आहे. तुम्हाला जर बटाट्याची भाजी करायची असली ना तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट टाका, खूप छान भाजी होते. ही पण खूपच छान झालेली होती. त्याच्यानंतर इकडं डाळीची आमटी करायला घेतलेली आहे. जास्त पातळ नाही केली, थोडीशी घट्टच अशी केलेली आहे. तर बघा पातेल्यामध्ये मी पाणी पण गरम करून घेतलं आणि दुसरं पातेलं ठेवलं आमटी करण्यासाठी. त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, त्याचबरोबर जिरे पण टाकलेले आहेत आणि डाळ शिजवून घेताना मी त्यामध्ये टोमॅटो टाकलेला होता आणि आता थोडी हळद टाकली आणि पुन्हा कढीपत्ता इथं टाकलेला आहे. तो उडायला नको जास्त म्हणून थोडंसं इथं मी झाकलेलं पण आहे, तुम्ही पाहू शकता. कढीपत्ता पण छान असा भाजल्यावर त्याच्यामध्ये कांदा, लसूण, चटणी टाकली. तुम्हाला जितकं तिखट लागते ना तितकं तुम्ही तिखट टाकू शकताय. तरी तर मुलं वगैरे खाणार होती, त्यामुळं मी जास्त अशी काही तिखट केलेली नाही. त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट थोडंसं टाकलं आणि थोडं पाणी ओतून घेतलं. त्याच्यानंतर शिजवलेली डाळ, तुरीची, मुगाची अशी मिक्स मी टाकलेली आहे आणि पुन्हा गरम पाणी जसं लागेल तसं ह्यात मी थोडं टाकलेलं आहे. आता तुम्हाला दिसताना ही आमटी थोडी पातळ दिसेल, पण ज्यावेळी ही उकळते, शिजते आणि थंड होते ना तर थोडी हॉटेलमध्ये कशी असते बघा डाळ तडका तशाप्रमाणे होते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, इथं कोथिंबीर टाकली आणि झालेली आहे आपली ही डाळीची आमटी. डाळ तडकाही म्हणू शकता, तशा पद्धतीनंच लागते. आणि इकडं भाजी पण छान अशी झालेली आहे. थोडं लहान गॅसवरती मी इथं ठेवलेलं होतं, जेणेकरून जास्त परतली ना तर खूप छान आणि त्याला चव पण खूप छान अशी येते, त्यासाठी. आता तिकडचा पण मी गॅस बंद करणार आहे आणि आता चला मी तुम्हाला आमटी उकळेपर्यंत मी भजीसाठी कशा पद्धतीनं पीठ घेते तेही दाखवते. आजपर्यंत ज्या व्हिडिओमध्ये दाखवले त्यामध्ये प्रत्येक वेळी थोडं थोडं वेगळं दाखवलेलं आहे, पण ह्यावेळी म्हटलं अजून थोडंसं वेगळं करूया. तर इथं डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ घेतलं, पण माझ्याकडं थोडं जास्त पडलं म्हणताना मी परत थोडंसं डाळीचं पीठ इथं जास्त घेतलेलं आहे. तर मी अशा डब्यांमध्ये का ठेवत असेल असंही तुम्हाला वाटलं असेल तर त्या डब्यामध्ये मी पीठ ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. तीळ टाकलं, त्याचबरोबर ओवा थोडासा क्रश करून टाकलेला आहे, जिरे, हळद आणि काश्मीरी लाल तिखट थोडं टाकलेलं आहे कारण की भजीला छान कलर असा येतो. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता ह्याला मिक्स पण करायचं आहे, पण त्याच्या आधी म्हटलं थोडासा सोडा टाकूया, जेणेकरून सोडा सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर साधारण 1.5 आपली चिमट असते ना तेवढं मी सोडा टाकलेला आहे, ठेचा टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. छान असा तर हे एकजीव मिक्स करायचं आणि नंतरच ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे. तर छान मिक्स कशासाठी करायचं की आपण सोडा टाकलेला असते, मग ते एकाच ठिकाणी नको राहायला ना, त्यासाठी असं व्यवस्थित मी मिक्स करत असते. आणि छान असं पाणी टाकून अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. तर ह्यामध्ये मी कांदा नाही वापरला, बटाटे नाही वापरले, त्याचबरोबर अखंड मिरच्या पण नाही वापरल्या कारण की मी ह्यामध्ये ठेचा टाकलेला आहे.
त्यामुळं भजी खूप छान असे होणार आहेत आणि संध्याकाळपर्यंत जरी ठेवले तरी ह्याला खराब नाही होणार, कारण की आता बघा दसरा पण आहे आणि ऊन पण इतकं जास्त होतं ना आज की विचारू नका. त्यामुळे भजी खराब होण्याचे चान्सेस होते. त्यामुळे मी कांदा वापरलेला नाही आहे. अशा पद्धतीनं ते पीठ भिजवून ठेवलेलं आहे. पुऱ्या लाटेपर्यंत पीठ ते छान असं भिजलं जातं आणि भजी पण छान अशी फुगतात. पुरीचं पीठ मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतका रवा टाकलेला आहे, जेणेकरून पुरीला आपला रंग पण छान येईल आणि त्या अशा खुसखुशीत अशा लागतात. तर थोडंसं मी ह्यामध्ये साखर पण टाकलेली आहे बारीक करून पीठ मळताना, पुरीचा कलर छान येतो. तर इथं म्हटलं चला एकदा परत एकदा मळून घेऊया. तर थोडंसं इथं मी तेलाचा वापर केलेला आहे. कढईतलंच तेल घेतलं, जास्त गरम झालेलं नव्हतं म्हणताना मी घेतलेलं आहे. पुन्हा छान असं ह्याला मळून घेतलं आणि 1-2 गोळे केले आणि स्वयंपाक फास्ट करायचा होता, कारण की देव्या पण बघायला जायचं होतं. म्हटलं चला ह्या वर्षी आहे ना देव्या बघूया. घरात एकटं बसलं की खूप सारे असे विचार येतात, त्यापेक्षा आपण जाऊन छान देव्या बघून दर्शन घेऊन येऊया. तर तुम्ही पण पुढं पाहणार आहात की मी कशा पद्धतीनं म्हणजे देव्या बघायला गेलो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवलेलं आहे. मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त नाही दिसणार, कारण की आमच्या घरातले मोबाईल घेऊन व्हिडिओ करायला त्यांना आवडत नाही, लाज वाटते. त्यासाठी मीच व्हिडिओ करत असते. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही. मी माझा व्हिडिओ करा म्हटलं की नाही मग खूप त्यांच्यावर प्रेशर टाकायला लागते, तेव्हा जाऊन कुठं ते सगळेजण माझे व्हिडिओ करतात. पण दसऱ्यात कसं असते, प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी देव्या बघायला जातात. मी आणि आराध्या एकीकडे देव्या बघत होतो, माझे मिस्टर त्यांच्या मंडळामध्ये होते, चैतन्य व त्याचे मित्र वेगळीकडे देव्या बघत होत्या. मग सांगा कोण आपला व्हिडिओ करणार? त्यासाठी मग मीच तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते, त्यासाठी सर्वजण समजून घ्या. तर अशा पद्धतीनं मी पुऱ्या लाटल्या आणि मी अशाच पद्धतीने करते, एक गोळे करून काही मी पुऱ्या लाटत नाही, कारण की त्यानं खूप वेळ होते असं मला वाटते. त्यामुळे मग मी अशा पद्धतीने पुऱ्या करत असते. काही पुऱ्या पहिल्यांदा फुगल्या, काही फुगल्या नाहीत, कारण की तेल पण तितकं गरम झालेलं नव्हतं. तर चला आता पुढचं पण मी इथं लाटून घेणार आहे आणि तुम्ही सर्वजण पण सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. पुढं जाऊन तुम्हाला देव्या पाहायला भेटतील. पण सांगते आत्ताच की असं नाही का 2 ठिकाणी खूप छान असं पाहण्यासारखं होतं. पुढं तुम्ही पाहालच. आणि ह्या वर्षी म्हटलं मी कधीच लाईव्ह घेतलेलं नव्हतं, म्हटलं आपल्याला जमते का नाही काय माहिती, म्हणून मी लाईव्ह घेण्याच्या कधी नादाला लागलेच नाही. पण मी त्या दिवशी बसल्या म्हटलं चला आता मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तर मला इथं आवाज मूट करावा लागणार आहे, कारण की इथं गाणी वगैरे असतात, त्यामुळं कॉपीराईट येऊ शकतोय ना. म्हणताना मग मी पहिला लाईव्ह तिथं चालू केला आणि मला तो बंदच करायला येईना खरं सांगायला गेलं तर. मग थोडंसं टेन्शन आलं आता, कारण की पुढची देवी यायला अजून वेळ होता आणि तेच तुम्ही किती वेळ बघणार ना. म्हणताना मग तो काय मला बंदच होईना. मग नंतर कसा तरी करून तो लाईव्ह बंद केला आणि तो पब्लिश करायच्या आधीच त्याला कॉपीराईट आली. म्हणजे आपण ज्यावेळी लाईव्ह घेतो ना आणि बॅक घेतो त्यावेळी त्याला पब्लिशही करायला लागतं, हे मला त्यावेळी कळालं. आणि मग तिथं कॉपीराईट आल्यामुळं तो व्हिडिओ डिलीट केला. त्यालाही व्ह्यूज छान होते, पण कॉपीराईट आल्यामुळं तो काय मी पब्लिश केला नाही आपल्या चॅनलवरती. मग थोडासा विचार केला, म्हटलं असं कॉपीराईट यायला लागल्यावर आपण लाईव्ह कसं करणार. तर मग म्हटलं थोड्या वेळ शांत बसले आणि पुन्हा मग मी लाईव्ह 2 करून टाकलेले आहेत, त्याला कॉपीराईट आलेले नाहीत. जर ते लाईव्ह कोणी पाहिलं नसेल तर ते तुम्ही लाईव्ह बघा, कारण की तिथं कशा प्रकारे म्युझिक आहे काय आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. आपल्या चॅनलवरती मी ते अपलोड केलेले आहेत. पुऱ्या झाल्या, भजीचं पीठ पण छान असं भिजलं गेलेलं आहे. आता इथं मी भजी पण करून घेत आहे आणि चवीलाही अप्रतिम असे भजी झाले होते. तर तुम्हाला जर कांदा किंवा बटाटो मिरची घालून करायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं भजी करू शकताय. खूप छान आणि टेस्टी होतात. मुलांना पण खूप असे आवडले होते. त्याच्यानंतर मग मी आदल्या दिवशी गावात गेले होते ना, मग मी बासुंदी पण आणलेली होती आणि ज्यावेळी मी पूजा दाखवली तुम्हाला त्यात सांगायचं राहूनच गेलं की मिस्टरांना, चैतन्याला आणि आराध्याला
चांदीचे कडे आणि बांगडी अशी केलेली आहे। 2 चांदीचे कडे आणि 1 बांगडी। बांगडी आराध्याला, 2 कडे चैतन्याला आणि त्याच्या पप्पांना अशा पद्धतीनं केलेलं आहे। चैतन्याचे लहानपणीचा कडा खूप असा मोठा होता। त्याचबरोबर अजून एक लहान होता जो माझ्या लहान भावाने केलेला होता। मग आता ते त्यांना घालता येत नव्हतं म्हणताना मग आम्ही ते कडे मोडले दोन्ही पण। मोठ्या कड्यामध्ये चैतन्याचा आणि त्याच्या पप्पांचा कडा होत होता आणि थोडे पैसे परत येणार होते। मग आता तो लहान कडा कोण वापरणारच नव्हतं, मग त्यासाठी मग आराध्याला पण 1 बांगडी केली आणि वर थोडे 650 रुपये दिले। सर्व मिळून 15,000 काहीतरी गेलेले आहेत तिन्ही कड्यांचे। छान असं तिघांना कडे केले। माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला। चैतन्य आणि त्याच्या पप्पांनी गाडी सायकल सगळं धुतले, मग पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर छान असं आवरून आम्ही घराच्या बाहेर, मी आणि आराध्या 7ला बाहेर पडलो आणि चैतन्य आणि चैतन्याचे पप्पा 6 वाजताच गेलेले होते देवा पाहायसाठी। तर ही जे मिरवणूक आहे ना ती चैतन्याच्या पप्पांच्या मंडळाची आहे। पहिल्यांदा गेल्या इथं पारापाशी आम्हाला ती पाहायला भेटली। जाताना आम्ही दोघी गाडीवरूनच गेलो, पण गाडी मला कुठं लावायची हे कळत नव्हतं म्हणून ह्यांना फोन करत होते सारखं। मग इथं पारापाशी थोडं पाठीमागच्या साईडला पोलीस वगैरे उभारले होते। गाडी अजिबात आतमध्ये घेऊन जायला एंट्री नव्हती। मग ते आले आणि तिथून घेतली आणि सासूबाईंच्या घरी गाडी लावली। त्याच्यानंतर मी आणि आराध्या चालत गेलो आणि ह्यावेळी मोठी देवी खूपच पुढं आलेली होती, त्यामुळं मग आम्ही इथंच बसलो मोठी देवी जाईपर्यंत आणि इकडून 1-2 देव्या येत होत्या। ह्यावेळी मिरवणूक खूप लवकर चालू झालेली होती आणि जास्त देव्यांपुढं बँड गाणी असे म्हणायचं चालू होतं। थोड्याच देवींपाशी, मोजक्या देवींपाशी बघण्यासारखं होतं। मोठ्या देवीपाशी अशा प्रकारे ही मिरवणूक काढण्यात आलेली होती। तर मी गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। ही आमची चौकातली देवी आहे। हिला थोरल्या आईसाहेब असे म्हणतात सगळेजण। तर हिच्या दर्शनासाठी खूप लांब लांबून भाविक वगैरे येतात आणि हिचा रथ पण खूप छान आहे। तसं सर्व देवींचे रथ वगैरे सगळं छान आहे। तर आम्ही इथं बसलो कारण की हिला ओलांडून पाठीमागं जाणं योग्य वाटत नाही, त्यासाठी मग आम्ही हिला जाऊ दिलं पुढं। मग दर्शन वगैरे घेतलं, व्हिडिओ केला, थोडेसे त्यांचे फोटो वगैरे काढले आणि इथं मी आणि आराध्या बसलेलो होतो। तर म्हटलं आपला व्हिडिओ कोण घेत नाही तर आपणच घेऊया, म्हणून अशा पद्धतीने थोडंसं मी इथं व्हिडिओ केलेला आहे माझा। आणि त्याच्यानंतर ती देवी पुढं सरकल्यावर आम्ही पुन्हा लाळेंच्या दुकानापाशी गेलो। इथं दरवर्षी इतकीच गर्दी असते आणि ह्यावेळी बसायला अशा प्रकारे पायऱ्या वगैरे केलेल्या होत्या, पण आम्हाला कुठंही जागा भेटली नाही कारण की आम्ही खूप लेट गेलेलो होतो। आणि खाली पण बायका वगैरे बसलेल्या होत्या, तुम्ही पुढं पाहालच। आणि मग इथं उभारून पाय खूप दुखायला लागले। मग नंतर निर्णय घेतला की नाही आता आपण जाऊया का घरी। आणि मग ह्यांना शोधायला लागलो आम्ही कारण की ह्यांच्या मंडळाची पण देवी इथंपर्यंत आलेली होती आणि रस्ते लहान असल्यामुळे ना देवी पुढं जायला तिकडून इकडं यायला अशी थोडंसं वेळ होतो आणि प्रत्येक देवीचं पाहण्यासाठी सर्वजण इथं आलेले असतात, काय काय आहे, त्यामुळं गर्दी पण खूप होते, चेंगराचेंगरी पण अशी होते। खूप छान असं वाटतंय खरं। तर खाली बायका बसलेल्या होत्या ना, मग त्या जे उभारल्यात ना त्यांना म्हणायचे की तुम्ही खाली बसा, पण खाली बसल्यावर पुढं काय चालू आहे काय नाही, नाचतात का काय करतात ते काहीच माहीत नसते, गाणी म्हणणारे दिसत नसतात, देवीच्या पुढचं काहीही दिसत नाही, त्यामुळं मग पुन्हा उभारतात। अशा पद्धतीने इथं चालू असते, कोण येते कोण जाते, खूप अशी गर्दी होते इथं तुम्ही पाहू शकताय। आणि इथं थोडासा डान्स होता, पूर्वाला वाटलं की इथं दादाच डान्स करायला आहे, पण तो काही डान्स वगैरे करत नाही। पण चला म्हटलं आपण एक असा पण व्हिडिओ घेऊया, म्हणून तिथं थोडासा व्हिडिओ घेतला। आता ही देवी पुढं सरकत होती तोपर्यंत पाठीमागून अशा पद्धतीनं हे मिरवणुकीचे दुसऱ्या पुढं आलेले आहेत कारण की त्यांना पुढं जायचं होतं। तर इथं पण खूप छान वाटलं, व्हिडिओ पण ह्यांचा केला आणि नंतर लक्षात आलं की अरेच्या आपण फोटो पण काढायला पाहिजे होते ह्यांच्याबरोबर, पण ते योगायोगाने तिथंच थांबले। मग मी थोडासा व्हिडिओ घेतला,
मी त्यांच्याबरोबर फोटो काढले, आराध्यानं फोटो काढले, छान असा एन्जॉय केला. तर थोडंफार बघण्यासारखं होतं, थोडंफार कंटाळवाणं पण होतं, पण तुम्हाला पण व्हिडिओ दाखवायचे होते म्हणताना मग आम्ही पुढं जाऊन बसलेलो आहे. मी तुम्हाला दाखवेनच. मग आम्ही ह्यांना इथं शोधत होतो, ह्यांची मिरवणूक पुढं आल्यावर काय केल्यानं त्याने दिसत नव्हते. मग मी पुढं गर्दीमध्ये गेले. मग आराध्या म्हणा लागली, मम्मी चल चल. ह्यांनी आम्हाला असे तर काय दिसले नाही, पण व्हिडिओमध्ये मात्र इथं तुम्ही पाहू शकताय की ते आम्हाला दिसले. मग पूर्वाला म्हटलं पप्पा आहे तिथं मिरवणूकमध्ये. तर मग मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग व्हिडिओ बंद केला. त्याच्यानंतर मग मी ह्यांना शोधण्यासाठी आतल्या साईडला अजून जायला लागले. त्यांनी पण मला बघितलेलं होतं. मग ते बाहेर आले. मला म्हटले काय? मग मी म्हटलं आम्हाला जर पारापाशी जागा भेटली तर आम्ही तिथं बसतो, नाही तर तुम्ही आणि चैतन्य गाडी घेऊन या, आम्ही चालत जातो. पण आराध्याची मानसिकता नव्हती की घरापर्यंत चालत यायचं, कारण की आमचं घर खूप लांब आहे तिथून. त्यासाठी मग म्हणली आपण इकडं तिकडं नको जायला आणि आपण पारापाशी बसूया, नाहीतर आजीच्या घरी जाऊया. मग म्हटलं बरं ठीक आहे, काहीतरी करायला येईल. मग म्हटलं मी थोडासा व्हिडिओ घेते, तो तिकडं पाठीमागं जाऊन उभार. मग ती पाठीमागं जाऊन उभारली होती. मग मी थोडा इथं व्हिडिओ घेतला. पण तुम्हाला गाणी वगैरे काहीही ऐकायला येणार नाही आहेत, कारण की आपल्याला इथं कॉपीराईट येणार आहे. त्यासाठी मी थोडंसुद्धा इथं आवाज केलेला नाही आहे. तर इथं हे राहून गेलेलं होतं आणि इथं आम्ही पारापाशी बसल्यावरती अशा पद्धतीने हे ढोलवरती बसलेली होती महाकाली. हे दृश्य आधेमध्ये नव्हतं कुठं. आणि ते जाळ वगैरे करतात ना, ते पण पुढं कुठं त्यांनी जास्त केलेलं नाही, 1-2 ठिकाणीच केले. आणि इथं मात्र त्यांनी सगळं काय काय म्हणजे त्यांची कला आहे ना, ही इथं दाखवली आणि आम्हाला ती पाहण्यासाठी भेटली. तर आम्हाला इथं पारापाशी पायऱ्या टाकलेल्या होत्या ना, तिथं आम्हाला जागा भेटलेली होती. मग आम्ही तिथंच बसलो. छान असे तिथं पण थोडासा व्हिडिओ केला. जास्त बघण्यासारखं काही नव्हतं. अजून एक इथं सराफ गल्लीचं पण काहीतरी पाहण्यासारखं होतं, पण ते खूप लांब होतं. आणि 12 वाजता सर्व मिरवणूक बंद झाली. त्याच्यानंतर मग सगळ्या देव्या शांतपणे ज्या पाठीमागं राहिल्या होत्या ना, त्यांना अजिबात कोणत्याही प्रकारचं वाजवा गाजावा करायला दिलं नाही. त्यामुळं मग आम्ही जेवढं शूट घेता येईल मला, मी तेवढाच घेतलेला आहे. आणि मग आम्ही घरी आलो. आम्ही 1 वाजता आलो घरी, कारण की मंडळापसली देवी स्थापन करून त्याची आरती वगैरे सगळं केलं जाते. मग ह्यांनी म्हणले तुम्ही चला पुढं, मी येतो. मग मला त्यांनी इथं नाक्यापाशी आणून गाडी दिली. 12:30 वाजता मी आणि आराध्या आलो आणि ते आणि चैतन्य आरती करून माझ्या मते 1:45ला घरी आले. त्याच्यानंतर मग चैतन्य आराध्य जेवण केले आणि ते झोपले. आमच्या इथं अशा प्रकारे दसऱ्याला देवींच्या मिरवणुकी तसंच असं पाहण्यासाठी बरंच असतं. तुम्हाला कसे वाटलं आजचा व्हिडिओ तेही कमेंटमध्ये सांगा. नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर मी 2 वर्ष गेले नाही, कारण की जास्त असं खूप वेळ बसायला लागतं आणि पाहण्यासाठी काय नसतं आणि चालत जायचं चालत यायचं, त्यामुळे मग मी गेले नव्हते. मग ह्यावेळी गाडी पण होती. मग म्हटलं चला आपण मिरवणूक पाहायला जायचं, जेणेकरून मन छान प्रसन्न असं राहील, मनात काही विचार येणार नाहीत, काही नाही. आणि इथं तुम्ही पाहू शकताय स्वामी दरबार अशा पद्धतीनं त्यांनी साकारलेलं आहे. त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा, तिथं आम्ही पाहायला गेलो होतो ते. पण अशा पद्धतीनं मिरवणुकीमध्ये वटवृक्षाच्या खाली स्वामी महाराजांना ठेवलेलं आहे.